सद्गुरू भक्ती मराठीमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत। आज आपण पाहणार आहोत बदाम खाल्ल्याने काय होते आणि आरोग्यासाठी बदाम हे किती महत्त्वाचे आहेत। तर बदाम खाण्याचे अनेक फायदे आहेत, जसे की ते हृदयासाठी चांगले असतात, रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात आणि वजन कमी करण्यासही मदत करतात। तसेच बदामांमध्ये विटॅमिन ई, मॅग्नेशियम आणि फायबर भरपूर प्रमाणामध्ये असते। बदाम खाल्ल्याचे बेनिफिट्स काय आहेत ते आपण पाहूया। तर पहिलं म्हणजे हृदयासाठी अत्यंत फायदेशीर। बदाम खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते आणि रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते, ज्यामुळे हृदयविकारांचा धोका कमी होतो। तसेच रक्तातील साखरेचे नियंत्रण। बदाम रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात, ज्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांसाठी ते खूप फायदेशीर आहे। तसेच वजन कमी करण्यासही ते मदत करतात। बदामामध्ये फायबर आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असल्याने ते तुम्हाला जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते। तसेच पचनासही मदत करत असतात। भिजवलेले बदाम आतड्यातील बॅक्टेरिया वाढवतात, पचन सुधारतात आणि बद्धकोष्ठता कमी करतात। मेंदूसाठीही हे फायदेशीर असतात। बदामांमध्ये विटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात, जे मेंदूच्या कार्यासाठी आणि स्मरणशक्तीसाठी चांगले असतात। तसेच हाडांसाठीही चांगले। बदामांमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस असते, जे हाडांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात। तसेच बदामांमध्ये विटॅमिन ई असते, जे त्वचेला निरोगी ठेवते आणि वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करते। उन्हाळ्याच्या कडक उन्हात अनेकदा लोकांना पोटदुखीचा त्रास होतो, ज्यामुळे त्यांना खूप त्रास होतो। या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी जर तुम्ही रिकाम्या पोटी 12 ते 20 भिजवलेले बदाम खाल्ले तर तुम्हाला शरीराचे आरोग्य चांगले मिळू शकते। बदामामध्ये असे गुणधर्म असतात जे शरीराला थंड आणि निरोगी ठेवण्यास मदत करतात। ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत आणि पोटाशी संबंधित आजारापासून संरक्षण करतात। बदामामध्ये शरीराला ऊर्जा देणारे आणि कमकुवत होऊ न देणारे छोटे छोटे पोषक घटक असतात। भिजवलेले बदाम खाण्याचे काय काय फायदे आहेत ते आता आपण जाणून घेऊयात। भिजवलेले बदाम खाण्याचे फायदे म्हणजे निरोगी त्वचा। बदामामध्ये विटॅमिन ई आणि ए जास्त प्रमाणामध्ये असतात। विटॅमिन ई त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते, तर विटॅमिन ए त्वचेतील कोलेजन वाढवण्यास मदत करते, ज्यामुळे त्वचा थंड आणि चमकदार होते। पोटांच्या समस्यांपासून आराम मिळतो। बदामामध्ये लहान पोषक घटक असतात, जे पचनशक्ती मजबूत करतात। हे जळजळ आणि ऍसिडिटी पासून मुक्त करते आणि पोटाच्या समस्यांपासून आपले संरक्षण करते। तसेच बदामामध्ये एक प्रकारचे विशेष प्रथिने असतात, जे मधुमेह नियंत्रित करण्यास मदत करतात। त्यामुळे मधुमेह असलेले लोक आपल्या रोजच्या आहारात बदामाचा समावेश करू शकतात। वजन जास्त असेल तर बदाम खाल्ल्याने तुमचे वजन कमी होते। यात उच्च प्रथिने असतात, जे आपल्याला भूक कमी करण्यासाठी मदत करत असतात। बदामांमध्ये सामान्यतः नायट्रोजन असते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असते। हे हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्य सुधारण्यास मदत करते। बदामामध्ये वजन कमी करण्यास मदत करण्याबरोबरच तुम्हाला एनर्जीही मिळते। बदामामध्ये अर्जिनिन नावाचे प्रोटीन असते, जे शरीराला ऊर्जा देते। म्हणूनच सक्रिय जीवनशैलीसाठी आपण बदामाचे सेवन देखील करू शकता। बदामामध्ये विटॅमिन ए आणि विटॅमिन ई असते, जे आपल्या शरीराच्या सुरकुत्या रोखते। विटॅमिन ए शरीराचे फ्री रॅडिकल्स पासून संरक्षण करते,
ज्यामुळे वयानुसार वाढणाऱ्या समस्या उद्भवतात। म्हणून आपण बदामाचे सेवन करून आपल्या ऊतींना तरुण ठेवू शकता। तसेच संतुलित रक्तदाब, बदामामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फायबर असते, जे तुमचा रक्तदाब संतुलित ठेवण्यास मदत करतात। हे आपल्या आरोग्याच्या, हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे। बदामामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस असते, जे हाडे मजबूत करण्यासाठी मदत करतात। त्यामुळे बदामांचे सेवन केल्याने तुम्ही तुमच्या हाडांना निरोगी ठेवू शकता। हे झाले बदाम खाल्ल्याचे फायदे। आता बदामामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असल्यामुळे हाडे मजबूत होतात। आता आपण बदाम खाण्याचे तोटे पाहूया। पहिला म्हणजे बद्धकोष्ठता। जास्त बदाम खाल्ल्यास बद्धकोष्ठता होऊ शकते। आपल्याला जास्त बदाम खाल्ल्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास हा होऊ शकतो। दुसरं म्हणजे वजन वाढू शकते। जास्त प्रमाणामध्ये बदाम खाल्ल्याने वजन झपाट्याने वाढू शकते। तिसरा आहे पोटाचे विकार होऊ शकतात। जास्त बदाम खाल्ल्याने पोटदुखी, गॅस आणि छातीमध्ये जळजळ होऊ शकते। तसेच ॲलर्जीही होऊ शकते। काही लोकांना बदामाची ॲलर्जी असू शकते, त्यामुळे बदाम हे प्रमाणात खाल्ले पाहिजे। तसेच किडनी स्टोन, बदामामध्ये ऑक्सॅलेट्स जास्त असल्याने किडनी स्टोनचा धोका असलेल्या लोकांनी ते कमी प्रमाणामध्ये खावे। आता आपण बदाम किती प्रमाणात खावे, या बदामाचे योग्य प्रमाण किती असावे हे आपण पाहूयात। तर तज्ज्ञांच्या मते दिवसातून 5 ते 7 बदाम खाणे हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे। जास्त बदाम खाणे टाळणे चांगले, कारण ते काही आरोग्य समस्या निर्माण करू शकतात। बदाम खाण्यापूर्वी ते पाण्यात भिजवून घ्या, कारण त्यामुळे ते पचनास मदत होते आणि पोषक तत्वांचे शोषण वाढते। जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची काजूची ॲलर्जी असेल आणि काजू खाल्ल्यानंतर अंगावर उठणाऱ्या पित्ताच्या गाठी, सूज आणि श्वास घेण्याचा त्रास होत असेल तर बदाम देखील टाळा। अशा प्रकारे आपण बदामाचे फायदे, बदामाचे तोटे, बदाम किती प्रमाणात खावे हे आज आपल्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे। तर आपल्याला ही माहिती आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर, कमेंट करा। धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा।